आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली कैलास कॉलनी चौक उल्हासनगर 5 येथे महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपशहर प्रमुख, शहर संघटक, उपशहर संघटक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, शिवसैनिक व नागरिक यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सगळे मंत्री भ्रष्टाचारी आहेत। अगोदरच मी सांगितलं की विश्वासघाताने आलेलं सरकार, मतांची चोरी करून आले सरकार, देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल, हे सरकार आता फक्त लोकांचे फसवणूक कशी करायची, लोकांची लुबाडणूक कशी करायची, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांच्या आपसात फक्त हेवे दावे चाललेले आहेत। त्यामुळे या राज्याकडे दुर्लक्ष आहे। अगदी महानगरपालिका असेल प्रत्येक विभागामध्ये अगदी दुर्लक्ष असल्यामुळे त्याची जनता त्रस्त आहे। खड्डेमय रस्ते, पाणी नाही, साफसफाईचा बोजवारा, गुन्हेगारीचं साम्राज्य, नशेचा व्यापार, डान्सबारचं साम्राज्य, त्यामुळं लोक हैराण आहेत। आणि या सरकारमध्ये मंत्री म्हणजे फक्त भ्रष्टाचारीची तिलावर आलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो। आपल्या माध्यमातून जन आक्रोश आपली मागणी प्रमुख सरकारच नालायक आहे। सर्व भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत, ही आमची मागणी आहे। कारण जर जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे सरकार व्यवस्थित चालणार नाही, म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा देतो। पोलिसाच्या माध्यमातून अनेक हे त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जातो आणि परंतु तेच त्यातलेच जे मंत्री आहेत ते पोलिसांना देखील शिव्या घालतात। आता हे सरकारच तसं आहे, त्यामुळे असंच चालणार आहे। त्यांना काही सोयी सुद्धा नाही, प्रोटोकॉल, मर्यादा या सर्वांचं उल्लंघन हे सरकारने केलेलं आहे। त्यामुळे कुठली मर्यादा पाळली जात, अशा प्रकारची अराजकता त्या राज्यामध्ये टाळायची असेल तर या सरकारला घालावंच लागतं। त्यांचा राजीनामा मिळावा घेतला पाहिजे। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि नालायक ठरलेले आहेत त्यांचा तात्काळ राजीनामा घेणं हे गरजेचं आहे, ही आमची मागणी आहे। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।